धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवत नाहीये, यामुळे भुजबळांना सातपुडा प्रवेशाची प्रतीक्षाच आहे. मंत्रिपदावरून पायउतार होऊन देखील बंगला सोडवत नाहीये. मंत्रीपद जाऊनही अद्याप बंगला रिकामा करण्यात आलेला नाही. या संदर्भात आता छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर अंजली दमानिया देखील या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करतायत. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांनी ते घरही सोडायचं असतं, त्याच्या ऑफिसवरची पाटी देखील बदलायची असते. मला तेव्हा सांगण्यात आलं, की त्यांनी शासकीय बंगला दिला, म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला नाही. पण ऑफिस मात्र बदललं नव्हतं, तर मी तो पाठपुरावा करून ती पाटी देखील बदलायला लावली होती. पण आताच्या घटकेला जेव्हा कळतंय, खरं तर त्यांचा राजीनामा झाला होता 4 मार्चला आणि 4 मार्च ते आज 4 ऑगस्ट म्हणजे तब्बल 5 महिने पूर्ण झालेत. तर अजूनही त्यांनी खाली केला नसेल, तर आत्ताच्या घटकेला 46 लाख रुपये त्यांच्याकडनं आले पाहिजेत कायद्याने. धनंजय मुंडेंकडनं एव्हरी नया पैसा त्यांचा हा परत घेतला पाहिजे शासनाने, दंड ठोकला पाहिजे. आणि माझी काय तक्रार असू शकते? आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार? मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन किंवा दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पहा. ते महिना 15 दिवस वाढवून घेतात, कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं. आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं. पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.